तर महायुतीच्या जागा वाटपावर दिल्लीत बैठक सुरू आहे। शहा नड्डांच्या उपस्थितीत शिंदे फडणवीस आणि अजितदादांची ही बैठक आहे। महायुतीच्या जागा वाटपावर आता अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। अजित पवार मावळच्या चौथ्या जागेसाठी आग्रह धरणार असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3च जागा मिळण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांमार्फत माहिती मिळते। दिल्लीत ही बैठक आता सुरू झालेली आहे। शहा, नड्डा, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा होणार आहे। जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे, तर महायुतीच्या जागा वाटपावर आता बैठक दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। शहा, नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरू आहे। महायुतीचं जे जागा वाटप आहे त्या जागा वाटपावर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। अजित पवार हे मावळच्या चौथ्या जागेसाठी आग्रह धरणार असं सूत्रांमार्फत कळतंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदीप, या बैठकीसंदर्भातली काय माहिती? वृषाली, जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत ही बैठक सुरू होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी खरं तर ही बैठक होते आणि या बैठकीसाठी तीनही नेते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहतोय प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या अमित शाह यांच्या घराबाहेर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। महत्त्वाचं हेच आहे, आज महाराष्ट्रातल्या जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय कदाचित होऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे अमित शाह हे मुंबईत आले होते त्यावेळेला देखील बैठका झाल्या होत्या आणि नंतर ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस कोर कमिटीच्या बैठकीसाठी आले होते त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं की सन्मानजनक जागा वाटप जे आहे ते मित्र पक्षांना केलं जाईल। पण आज नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेमकी काय मागणी करतात हे बघावं लागेल आणि त्यानंतर अमित शाह त्यांची मागणी मान्य करतात का, कारण पहिली यादी जाहीर झालेली आहे भाजपची, अजून दुसरी यादी जाहीर होण्यापूर्वी खरं तर ही बैठक होते आणि ही बैठक झाल्यानंतर वृषाली केंद्रीय निवडणूक। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।